नमस्कार मंडळी, मी पल्लवी आणि आज आपण पाहणार आहोत मी केलेलं दीपपूजन आणि या खास शुभ परंपरेचं महत्त्व. दीप अमावस्या आणि या दिवशी केले जाणाऱ्या कणकेच्या दिव्यांच्या पूजनाविषयी. त्यासाठी आपण कणकेचे दिवे कसे करायचे ते पाहूया. एक मी पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. ज्या वाटीने गूळ आपण घेतलेला आहे त्याच वाटीने पाव वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाणी जर कोमट घेतलं तर गूळ पटकन विरघळला जातो. यानंतर एका भांड्यामध्ये आपण 1 वाटी भरून कणिक घेऊया. कणकेमध्ये थोडासा बारीक रवा घालूया, कारण या दिव्यांसाठी आपल्याला जाडसर कणिक लागते. पण ही नेहमीची कणिक आहे म्हणून यामध्ये मी थोडासा रवा घातला, चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आणि थोडीशी आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. या कणकेमध्येच आपल्याला 2 चमचे पातळ केलेलं तूप घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. हे कणकेचे दिवे आपण गुळाच्या पाण्यामध्ये बनवणार आहोत म्हणून यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घालून घ्यायची आहे. सुंठ आणि बडीशेपची पूड असेल तर ती घालून घ्या, म्हणजे याने छान चव येते. हे दिवे पाजळून झाल्यानंतर ते आपल्याला प्रसाद म्हणून खायचे आहेत. आता यामध्ये आपण जे मगाशी गुळाचं पाणी केलेलं आहे ते गाळून घ्यायचं आणि थोडं थोडं करून घालायचं आहे आणि घट्टसर आपल्याला कणिक इथे मळून घ्यायची आहे. कणिक मळताना एकदम घट्ट मळायची आहे, नाहीतर दिव्यांना आकार व्यवस्थित येत नाही. तर हे बघा, 1 वाटी आपण जी कणिक घेतलेली त्यासाठी हे पाणी अगदी बरोबर झालेलं आहे. आता हे बघा, अशा पद्धतीची एकदम घट्ट कणिक इथे मळून घेतलेली आहे. हे कणकेचे दिवे का करायचे बरं? तर या दिवशी म्हणजेच दीप अमावस्ये दिवशी विशेषतः कणकेचे दिवे बनवले जातात. गव्हाच्या पिठातून दिवे तयार करून त्यात तूप आणि वात घालून हे प्रज्वलित केले जातात. हे दिवे आपल्या आई धरती मातेचा अन्नदाता गहू आणि अग्निदेवतेचा सन्मान दाखवतात. या दिव्यांचं महत्त्व आहे की ते पूर्णपणे नैसर्गिक असतात आणि पृथ्वीच्या ऋणातून उतराई होण्याचं प्रतीक मानलं जातात. म्हणून या दिव्यांनी आपल्या नेहमीच्या दिव्यांचं औक्षण केलं जातं. तर अशा पद्धतीची घट्ट कणिक मळून झाल्यानंतर 10 मिनटं झाकून ठेवायची आहे. 10 मिनिटांनंतर आपण याचे छोटे छोटे 11 दिवे करून घेणार आहोत. त्यासाठी मी छोटे छोटे असे या कणकेचे गोळे करून घेते. हे असे या पद्धतीचे 11 करून घेतल्यानंतर याच्यातला एक मोठा कणकेचा गोळा तसाच ठेवायचा आहे, म्हणजे 11 वातींचा किंवा 11 मुखांचा आपल्याला एक अजून दिवा करायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीचे हे छोटे छोटे कणकेचे गोळे करून घेतले आणि ते हातावरती छान असे घोळवून घेतलेले आहेत. एक आपल्याकडे जे कटिंग पॅड असेल किंवा कुठलीही ताटली असेल, छोटंसं ताट घ्यायचं आहे, त्यावरती हा पिठाचा गोळा ठेवायचा आणि अंगठ्याने अंगठा आतमध्ये घालून दुसऱ्या बोटाने बाहेरून असा इथे दिव्याचा आकार द्यायचा आहे. खोलगट वाटी करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने ही खोलगट वाटी करून घेतली आहे आणि एकदम पातळ करायचे आहेत, म्हणजे हे दिवे खायला चांगले लागतात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी खोलगट वाटी करून घेतल्यानंतर आता आपल्याला वातीसाठी असं पुढे टोक करून घ्यायचं आहे. अंगठा आणि त्या दुसऱ्या बोटाने आपल्याला असं इथे दिवा तयार करून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने मी अजून एक दिवा तयार करून दाखवते. इथे तुम्ही पाहू शकता किती छान पातळ असा आपला हा दिवा तयार झालेला आहे. याच पद्धतीने आता आपण बाकीचेही दिवे करून घेऊया. आषाढ महिन्यातील अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. असं मानलं जातं की आजच्या दिवशी दिव्यांची शक्ती जागृत होते आणि अंधारावर प्रकाशाचा विजय होतो. दीप अमावस्या म्हणजे फक्त दिवे लावण्याचा सण नाही, तर तो आपल्या जीवनातील अंधकार दूर करून ज्ञान आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरवण्याचा एक सुंदर असा संदेश आहे. तर आजच्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीचे कणकेचे दिवे नक्की करा आणि ही दीप अमावस्या साजरी करा. तर याच पद्धतीने मी 11 दिवे करून घेतलेले आहे. यानंतर आता आपण हा 11 मुखी दिवा कसा करायचा ते पाहूया.
त्यासाठी मी मोठा एक कणकेचा गोळा ठेवलेला आहे. तर हा गोळा आपण हातावरती असा चांगला घोळवून घेऊया. जर आवश्यकता वाटली तर तुपाचा हात तुम्ही इथे लावू शकता. त्यानंतर आधीचे जसे दिवे केलेले आहेत तसंच आतमध्ये अंगठ्याने आणि बाजूच्या बोटाने अशी खोलगट वाटी करून घ्यायची आहे. फक्त याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा जाड ठेवायच्या आहेत आणि जसा हॅटचा आकार असतो त्या पद्धतीचं इथे आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ही जी कडा आहे ती अशी चपटी करून घ्यायची आहे. 2 बोटांमध्ये ही कडा घेऊन चपटी करून घेतल्यानंतर याला आपल्याला सुरीने 11 कट करून घ्यायचे आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने सुरीने मी 11 कट करून घेतलेले आहेत. म्हणजे आपल्याला 11 पाकळ्यांचा हा दिवा तयार करून घ्यायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने हे कट करून घेतलेल्या आहेत. आणि आता आपल्याला याच्या पाकळ्या कशा करायच्या ते पाहूया. पाकळ्या करताना ही जे 2 बाजू आहेत त्या अशा मध्ये दुमडायच्या आणि त्याचं एक दल तयार करायचं आहे. हे बघा असा छान फुलाच्या पाकळ्यांचा आकार याला देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने हा 11 मुखी दिवा तयार करून घ्यायचा. तर हे बघा अशा पद्धतीचे आपले कणकेचे दिवे तयार झालेले आहेत. आता आपण यांना उकडवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी चाळणीला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं त्यामध्ये हे भांडं ठेवायचं, ही चाळण ठेवायची आहे आणि 15 मिनिट आपल्याला हे दिवे वाफवून घ्यायचे आहेत. तर हे बघा 15 मिनिटांनंतर हे दिवे थोडेसे फुललेले दिसतात, म्हणून या दिव्यांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने 15 मिनिटांनंतर दिवे चांगले उकडले गेलेले आहेत. आता यामध्ये आपण वाती घालून घेऊया आणि तूप घालून घ्यायचं आहे. दिव्यांचं औक्षण करायचं आहे म्हणून इथे तूप घालून घ्यायचं आहे. तुपाच्या दिव्यांनी औक्षण करायचं आहे. सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करून त्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहिलेलं आहे. आणि आता याचं आपल्याला या सर्व दिव्यांचं आपल्याला या कणकेच्या दिव्यांनी औक्षण करून घ्यायचं आहे. दिव्यांचं औक्षण करून झाल्यानंतर दूध साखरेचा किंवा घरात जे काही गोड पदार्थ असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा. ही सुंदर परंपरा आपल्याला आपल्या मुळांशी जोडते, म्हणूनच आपल्या पुढच्या पिढीला देखील याचा अनुभव देणं गरजेचं आहे. ज्योतींचा हा उत्सव तुमच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येवो अशी ही शुभ अमावस्या. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.